राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत. नवीन वर्षानिमित्त काय त्यांचा संकल्प असणार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काय सांगाल भाऊ? दरवर्षीच नवीन संकल्प आपण करत असतो आणि त्या संकल्प पूर्तीच्या दृष्टीनं प्रयत्न करतो. बऱ्याचशा संकल्पांची पूर्तता होते, काही संकल्प अपूर्णही राहतात आणि मग पुढच्या वर्षी त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्यानंतर कदाचित जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्याही निवडणुका होतील. त्यामुळे पुढचं वर्ष हे निवडणुकाचं वर्ष आहे. या निवडणुकांमध्ये NCPला अधिकाधिक यश मिळावं असा आमचा प्रयत्न राहील, तसा संकल्पही राहील आणि त्या दृष्टिकोनातनं पावलं आम्ही आता उचलतो आहोत. आणि पुढचं पूर्ण वर्ष हे पाहिलं तर विकास कामांच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं जरी असलं तरी आचारसंहितेमध्ये अडकणारं वर्ष आहे आणि त्यामुळे हाच संकल्प आहे की निवडणुका अधिकाधिक चांगल्या रीतीनं जिंकून याव्या. सध्या महायुतीमध्ये 45पेक्षा जास्त जागा लोकसभेच्या जिंकणार असल्याचा दावा केला जातो आहे. महायुतीने 45पेक्षा अधिकच्या जागा जिंकू असा दावा केलेला आहे. बरं झालं त्याने 48 जागा जिंकू असं सांगितलं नाही. 3 जागा कुणासाठी सोडल्या मला माहिती नाही. परंतु अलीकडचे जे काही सर्वे येऊन राहिलेले सर्वेमध्ये जास्त दिसतं आहे की महाविकास आघाडीला या ठिकाणी प्राधान्यानं अधिक जागा मिळतील असे संकेत आहे आणि महायुती जी आहे त्या युतीला कमी जागा मिळतील असे संकेत आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीला किमान नाही म्हटलं तरी 35-36च्या वर ज्या जागा दाखवलेल्या आहे त्याच्यापेक्षा अधिकच्या जागा मिळतील. पवार साहेबांनी आपल्या लोकसभेसंदर्भात पुढे केल्याचं सांगलं आहे. लोकसभा निवडणूक लढणार आहात का? लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची ही NCPला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि NCPला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे. तब्येतीचं एक कारण माझं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे. परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं विरोधकांना काय सल्ला द्याल? सारे विरोधक विरुद्ध एक असं स्वरूपाचं चित्र वारंवार या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात तसं चित्र दिसतं आहे. याचा अर्थ आहे की साऱ्या सत्ताधारी पक्षांच्या वर नाथाभाऊ एक दिसतो आहे की ज्याला विरोध करावा असं त्यांना वाटतं आहे. मी विरोधकांना आव्हान देणार आहे की नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, तूर आता कमी भावात घेतली जाते त्याचे प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करतो त्याचे प्रश्न आहे, विकासाच्या दृष्टीनं काही प्रश्न आहे. ह्याच्याकडे जरा अधिक लक्ष घाला. महाविकास आघाडीचा जो जागा वाटपचा तिढा आहे हा सुटला नाही, महाविकास आघाडीचा जागा वाटपचा तिढा वगैरे नाही आहे. जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मला वाटतं की 15 दिवसाच्या आत महाविकास आघाडीच्या ह्या जागांच्या संदर्भातला निर्णय होईल. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.